नमस्कार विद्यार्थ्यांनो. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी याच्यामधलं एक रिलेशनशिप ड्रॉ केलेली होती आणि त्याच रिलेशनशिपला आपण बेसिकली मॅग्नेटायझेशन कर्व किंवा BH कर्व असं म्हणत होतो. ओके. आणि वी स्टडी दॅट मॅग्नेटायझेशन कर्व इन अ somewhat detailed manner, but for the study of further concept from the magnetization or magnetic circuit, we have to look into the magnetization curve somewhat in a more deeper manner, so that for that purpose we will first understand the thing that how this magnetic flux density is varied with the magnetic field intensity. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी एखाद्या मटेरियल मध्ये सेटअप होत आहे म्हणजे आपण काय केलं होतं बेसिकली, आपण बेसिकली we varied the magnetic field intensity, and for the that magnetic field intensity we actually draws the variation of the magnetic flux density. Okay, so म्हणजे y axis वर we had drawn the magnetic flux density, on x axis we had taken a magnetic field intensity, and we have drawn the relationship between the B and H, and you will get something like this for a magnetic material. After some point it will get saturated on all these things. Okay, but why this is happening, what actually happens inside the magnetic material, म्हणजे आपण काय करतोय बेसिकली, जेव्हा एखाद्या मॅग्नेटिक मटेरियल मीन्स दिस कोर. ओके, इथे आपण एक कन्सिडर करूया, जस्ट टेक दिस ॲज अ मॅग्नेटिक मटेरियल. ओके, एका मॅग्नेटिक मटेरियल वरती मी कॉईल रॅप केलेली आहे, आय एम नोईंग देम ॲज अ कोर. आपण त्याला कोर म्हणत असतो. ओके, बेसिकली. आणि काय करतोय बेसिकली, त्या मॅग्नेटिक मटेरियलच्या आजूबाजूला एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाय करतोय, आणि त्या मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर ओके काय होत आहे, त्या मॅग्नेटिक मटेरियलमध्ये बेसिकली फ्लक्स सेटअप होत आहे. फ्लक्स सेटअप होत आहे म्हणजे बेसिकली काय होत आहे, फ्लक्स सेटअप होत आहे म्हणजे तुमचं ते मटेरियल मॅग्नेटाइज होत आहे. म्हणजे काही वेळानंतर तुमचा हा जो कोर मटेरियल आहे, इट विल ऍक्ट लाईक अ मॅग्नेट ऑल्सो. ओके, म्हणजे बेसिकली काय, त्या मॅग्नेटिक मटेरियलमध्ये फ्लक्स सेटअप करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे वी आर ट्राइंग टू मॅग्नेटाइज दॅट मटेरियल. ओके, मग ते मटेरियल कशा प्रकारे मॅग्नेटाइज होत आहे, म्हणजे त्या मटेरियलची मॅग्नेटायझेशन पॉवर काय असणार आहे. ओके, दॅट व्हेरिएशन वी ड्रॉन with the help of the BH curve. Means we are applying the magnetizing force, म्हणजे आपण मॅग्नेटायझिंग फोर्स अप्लाय करतोय त्या मटेरियल वरती. मग त्या मटेरियल वरती मॅग्नेटायझिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर ते मटेरियल कशा प्रकारे मॅग्नेटाइज होणार आहे. ओके, जर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी वाढवत गेली तर मटेरियल कशा प्रकारे मॅग्नेटाइज होणार आहे, म्हणजे त्याच्यातली फ्लक्स डेन्सिटीचं व्हॅरिएशन कसं असणार आहे, दॅट इज बेसिकली रिप्रेझेंटेड बाय युअर BH कर्व. ओके, दिस इज नोन ॲज BH कर्व. BH कर्व. ओके, आता आपल्याला या सर्व गोष्टींमध्ये समवॉट डीपर मॅनरमध्ये थोडं बघावं लागेल की ॲक्च्युली व्हॉट इज हॅपनिंग इनसाइड दिस मटेरियल. काय होत असतं एखादं मॅग्नेटिक मटेरियलमध्ये, लेट अस कन्सिडर दिस मॅग्नेटिक मटेरियल, अँड ईच अँड एव्हरी मॅग्नेटिक मटेरियल इज कन्सिस्ट ऑफ सम मॅग्नेटिक डोमेन्स इनसाइड इट अलाइंग इन अ व्हेरियस डायरेक्शन. याच्यामध्ये काय आहे, मॅग्नेटिक डोमेन्स प्रेझेंट असतात, मॅग्नेटिक डायपोल्स और मॅग्नेटिक डोमेन्स. ओके, अँड दिस मॅग्नेटिक डोमेन्स आर अलाइन इन अ व्हेरियस डायरेक्शन. ड्यू टू दॅट याच्यामुळे काय होणार आहे, या प्रत्येक मॅग्नेटिक डोमेन वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये अलाइन असल्यामुळे काय होत आहे, तुमची मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इनसाइड दिस कंडक्टर विल बी झिरो अंटिल अँड अनलेस यू आर नॉट अप्लाइंग अ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करत नाही तोपर्यंत तुमचे हे मॅग्नेटिक डोमेन्स काय आर इन अ व्हेरियस डायरेक्शन, आणि त्याच्यामुळे त्याची प्रत्येक याची जी मॅग्नेटाइज होण्याची जी पॉवर आहे, म्हणजे त्या प्रत्येक डोमेनमध्ये एक मॅग्नेटिझम प्रेझेंट असतं, आणि ते वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये अलाइनमेंट असल्यामुळे त्यांची तुमची टोटल मॅग्नेटायझेशन विल बी इक्वल्स टू झिरो ओनली. हेन्स युअर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी विल बी झिरो हियर. ओके, बट नाउ वेन वी ट्राय टू अप्लाय द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, मग काय करतोय मी, पहिल्या केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी अप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी अप्लाय करायसाठी काय करावं लागेल, आय नीड टू अप्लाय द व्होल्टेज सोर्स हियर.
after applying the voltage source across this coil, current will get starts to flow. Current start झाल्यानंतर काय होईल, इथे एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ड्यू टू द फ्लोइंग ऑफ करंट इनटू द कॉइल. कॉइल मधून करंट फ्लो झाल्यामुळे एक मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आणि व्हॉट विल द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड? एक्झॅक्टली यस, दिस विल बी द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अकॉर्डिंग टू द राईट हँड कर्ल फिंगर रूल. राईट हँड कर्ल फिंगर रूलच्या नुसार तुमची या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड राहणार आहे. मीन्स आता काय होत आहे, मी एक्झॅक्टली मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी वाढवण्याचा प्रयत्न करेन. मीन्स आय एम इन्क्रीजिंग द करंट व्हॅल्यू. माझी करंट व्हॅल्यू इन्क्रीज करतोय, म्हणजेच मी माझी मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी वाढवण्याचा प्रयत्न करेन. नाऊ whenever I am applying the external magnetic field onto this magnetic material, this domains will try to align in a some proper direction or in a one direction. एका डायरेक्शन मध्ये अलाइन होण्याचा प्रयत्न करतात. बिकॉज काय, मॅग्नेटिक फील्ड बेसिकली काय एक मॅग्नेटायझिंग फोर्स आहे. एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फोर्स मी अप्लाय करतोय, त्याच्यामुळे ते डोमेन्स काय होतील, काहीतरी एका डायरेक्शन मध्ये अलाइन होण्याचा प्रयत्न करतील. ओके, लिक्विड टू दिस पिक्चर. This picture will show that here when your h is equal to 0, then your b is equal to 0 also. म्हणजे टोटल मॅग्नेटायझेशन काय 0 आहे. दिस इज अनमॅग्नेटाइज कंडिशन बिकॉज युअर ऑल डोमेन्स आर अलाइन इन अ व्हेरियस डायरेक्शन. व्हेरियस डायरेक्शन मध्ये तुमचे सगळे डोमेन्स इथे अलाइन आहेत. ओके, नाउ वेन वी इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ द एच ची व्हॅल्यू मी समवॉट इन्क्रीज केली, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ बी. म्हणजे बी ची व्हॅल्यू इथे काय नॉट इक्वल टू 0 राहील. ओके, नाउ वी कॅन से दॅट दिस मॅग्नेटिक मटेरियल विल गेट पार्शियली मॅग्नेटाइज. काय होत आहे, काहीतरी पर्टिक्युलर डोमेन्स इथे तुम्ही बघू शकता, एक दोन डोमेन्स जे आहेत दॅट विल अलाइन इन अ प्रॉपर डायरेक्शन. एका डायरेक्शन मध्ये ते अलाइन होण्याचा प्रयत्न करतायत. ओके, म्हणजे काय बेसिकली मग जे बाकीचे डोमेन्स आहेत ते मॅग्नेटायझेशन कॅन्सल करेल, पण काही डोमेन्स एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये असल्यामुळे काय काहीतरी एक मॅग्नेटायझेशन प्रेझेंट असणार आहे तुमच्या त्या मटेरियल मध्ये. ओके, त्या मटेरियल मुळे हेन्स युअर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी व्हॅल्यू विल नॉट बी 0. नाउ आय एम अगेन इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ द एच. मी एच ची व्हॅल्यू खूप अशा प्रमाणात इन्क्रीज करत आहे, सो दॅट माय ऑल डोमेन्स विल गेट अलाइन इन अ सिंगल डायरेक्शन. इथे तुम्ही बघू शकता या फिगर मध्ये सगळेच्या सगळे डोमेन्स काय तुमचे एका डायरेक्शन मध्ये अलाइन झालेले आहे. मीन्स युअर मॅग्नेटिक मटेरियल विल गेट फुल्ली मॅग्नेटाइज. याला काय म्हणू शकतो, फुल्ली मॅग्नेटाइज कंडिशन. मॅग्नेटाइज फुल्ली. इथे तुमचं मॅग्नेट पूर्णपणे मॅग्नेटाइज झालेला आहे. म्हणजे काय, सगळे डोमेन्स तुमचे एका डायरेक्शन मध्ये अलाइन झाले. मॅग्नेट फुल्ली मॅग्नेटाइज झालाय म्हणजे तुम्ही हायेस्ट व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अचीव केली आहे. दॅट व्हॅल्यू इज नोन ॲज सॅच्युरेटेड व्हॅल्यू ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, ऑल्सो नोन ॲज बी सॅट. इथे आपण या कर्व मध्ये या सगळ्या गोष्टी इथे आपण बघू शकतोय की तुमचा कर्व काय होता बेसिकली वेन आय ट्राइंग टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ द एच ची व्हॅल्यू इन्क्रीज केल्यानंतर थोडा बी ची व्हॅल्यू वाढेल, काही डोमेन्स अलाइन झाले, नंतर अजून काही डोमेन्स अलाइन झाले, पूर्ण सगळे डोमेन्स अलाइन झाल्यानंतर आफ्टर सम पॉइंट एका पॉइंट नंतर काय होईल, याच्या एका पॉइंट नंतर तुमचे सगळेच्या सगळे डोमेन्स काय एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये अलाइन झालेले आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही कितीही मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न केला तर युअर डोमेन आर अलाइन इन अ प्रॉपर डायरेक्शन. एका डायरेक्शन मध्ये तुमचे डोमेन ऑलरेडी अकर्ड झालेले आहे, त्याच्या पुढे मग काही मॅग्नेटायझेशन वाढणार आहे का? नाही. इन दॅट केस युअर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी व्हॅल्यू विल बी सॅच्युरेटेड. म्हणजे तुम्ही कितीही मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू वाढवली तर तुमची मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीची व्हॅल्यू इथे वाढू शकणार नाही आहे. ओके, तर दॅट इज बेसिकली बीएच कर्व. असाच आपण एक बीएच कर्व ड्रॉ करतोय आणि या प्रकारे आपण बीएच कर्व कशा प्रकारे आपण इथे अकर होतोय ते आपण इथे डोमेन थेरीच्या सहाय्याने बघितलं. ओके, लेट मी ड्रॉ द अगेन बीएच कर्व दिस. ओके, मी इथे चांगल्या प्रकारे एक बीएच कर्व ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. ओके, ऑन दी स्केल्स आय विल टेक बी घेतोय मी इथे, इथे मी एच घेतो. ओके, बी आणि एच. ओके, सो इफ आय टेक द व्हर्जिन मटेरियल, मी व्हर्जिन मटेरियल घेतोय म्हणजे दिस मटेरियल इज नॉट मॅग्नेटाइज प्रिव्हियसली. एखादं मटेरियल जे पहिले कधीच मॅग्नेटाइज नाही झालेलं आहे, म्हणजे तयार केलेलं आहे ते मटेरियल आणि जस्ट डायरेक्टली आपण फर्स्ट टाइम त्याच्यावरती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतोय. मीन्स मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर काय होईल, डोमेन प्रॉपर डायरेक्शन मध्ये अलाइन व्हायला सुरुवात होईल आणि एक अशी व्हॅल्यू येईल की जेव्हा पूर्णपणे तुमचे डोमेन्स काय अलाइन झालेले असतील, तर यू विल गेट कॉल लाईक दिस. ओके,
and this value is known as saturated value of the curve. या व्हॅल्यूला आपण काय म्हणूया, b sat, because after this value if you further increase the value of the magnetic flux field intensity, your value of the b will not get increased. Now मला इथे एक परत काही गोष्टी करून बघायच्या. लेट मी रिड्यूस द व्हॅल्यू ऑफ द एच. नाव काय करायचं, मी एकदा मॅग्नेटाइज केलेला आहे मॅग्नेटिक मटेरियल, पण आता काय करतोय मी, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जी मी अप्लाय करतोय, ज्याच्यामुळे आपण मॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटाइज करण्याचा प्रयत्न करतोय. लेट मी रिड्यूस दॅट व्हॅल्यू ऑफ द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एच ची व्हॅल्यू काय मी इथे या डायरेक्शन मध्ये रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, म्हणजे एच ची व्हॅल्यू जर मी इथे रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, परत तुमचे युअर डोमेन्स विल, लेट मी ड्रॉ दिस. ओके, असे डोमेन्स तुमचे काय होते, इथे पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये अलाइन झालेले होते. ओके, and b equal to b sat here. Now let me reduce the value of the h. ची व्हॅल्यू मी रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या केस मध्ये काय होईल, माय डोमेन्स विल ट्राय टू अलाइन इनटू देअर ओरिजिनल पोझिशन. लक्षात घ्या, काय आहे, कोणतेही डोमेन जेव्हा त्यांच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये आहे म्हणजे ते स्टेबल कंडिशन मध्ये आहे. ओके, आणि जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करताय, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यामुळे ते डोमेन्स काय एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये येत आहे. बट व्हेन आय ट्राय टू रिड्यूस दॅट मॅग्नेटायझिंग फोर्स, दॅट डोमेन्स विल टेक देअर ओरिजिनल पोझिशन. काही डोमेन्स ओरिजिनल पोझिशन घेतील. म्हणजे मी स्टेप मध्ये जर याची व्हॅल्यू कमी करतोय, तर सम डोमेन्स विल रिमेन इन देअर single direction and some domains will take their original position. Means value of the magnetic flux density will get reduced here. Okay, so you can draw it like this, value of flux density will be reduced. इथे reduce केल्यानंतर it will come like this. Now you can look here that this curve or magnetic flux density value will not be equal to 0 even if your value of the magnetic field intensity will be 0. Now why this is happening? Okay, so look at here, why this is happening, because while reducing the value of the magnetic field intensity, and when we come to the value of magnetic field intensity equals to 0, okay, your domain should, or all domains should take their original position, but that is not the case of the magnetic material. Magnetic material मध्ये अशा तऱ्हेने काही होत नाही, because काय, some domains will align in a proper direction of the magnetization or magnetic field density, or other domains are, or other domains will take their original position. म्हणजे मी इथे काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेव्हा मी मॅग्नेटिक मटेरियल एकदा मॅग्नेटाइज करतोय आणि दुसऱ्या केसमध्ये तेच मॅग्नेटाइज झालेलं मॅग्नेटिक मटेरियल डिमॅग्नेटाइज करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे मॅग्नेटायझिंग फोर्स मी कमी करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या केसमध्ये युअर ऑल मॅग्नेटिक डोमेन्स विल नॉट कम टू देअर ओरिजिनल पोझिशन. म्हणजे काहीतरी असे डोमेन प्रेझेंट असतील जे एका प्रॉपर डायरेक्शन मध्ये अलाइन असतील. ड्यू टू दॅट डोमेन युअर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी value will not be equal to 0 even if your magnetic field intensity value is equal to 0. म्हणजे तुमचा हा जो कर्व आहे, तुम्हाला इथे कर्व भेटतोय. ओके, दिस व्हॅल्यू इज नोन एज रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे काहीतरी अमाऊंट मध्ये फ्लक्स डेन्सिटी तुमची त्या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये प्रेझेंट आहे, इवन इफ यू रिड्यूस द व्हॅल्यू ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी टू 0. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू 0 केल्यानंतरही काहीतरी अमाऊंट मध्ये मॅग्नेटायझेशन प्रेझेंट आहे, अँड दिस with respect to this magnetization your flux density value will be here called as a residual flux density. याला residual flux density म्हणतोय आपण. अँड दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल. प्रत्येक प्रॉपर्टी असते प्रत्येक वेगवेगळ्या मटेरियलची, की तो किती एखादी रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी स्वतःजवळ ठेवतोय, इवन इफ युअर व्हॅल्यू ऑफ द external magnetizing force will be equal to 0. This means the power of retaining the residual magnetism of any material is known as retentivity of the material. म्हणजे तो काय स्वतःचा एक मॅग्नेटिझम ठेवतोय, जेव्हा मॅग्नेटायझिंग फोर्स तुम्ही 0 करताय तरी त्याच्यामध्ये काहीतरी मॅग्नेटायझेशन प्रेझेंट आहे. ओके, दॅट इज नोन ॲज रिटेंटिव्हिटी ऑफ द मटेरियल. काय रिटेंटिव्हिटी.
yes, retentivity of the material, and with respect to that retentivity, flux density value will be known as a residual flux density. Now let me try some another thing. Okay, now if I have to make that magnet fully demagnetized, म्हणजे मला हे जे सर्व डोमेन्सचे जे व्हॅल्यूज आहेत, ओके, या सर्व डोमेन्सचे जे डायरेक्शन आहे दॅट शुड बी ॲट देअर ओरिजिनल पोझिशन. मला सगळे डोमेन त्यांच्या ओरिजिनल पोझिशन वरती आणायचे आहे, म्हणजे मला हे मॅग्नेट काय फुल्ली डिमॅग्नेटाइज करायचं आहे. मीन्स आय हॅव टू मेक द व्हॅल्यू ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज इक्वल टू झिरो. For that purpose, what I need to do? Yes, exactly, I need to apply a magnetic field intensity in the opposite direction. काय करावं लागेल, मला काहीतरी अपोजिट डायरेक्शन मध्ये जर मी इथे मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी अप्लाय करता येईल. लेट ट्राय दॅट. आपण या डायरेक्शन मध्ये पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी अप्लाय केली होती, देन वी रिड्यूस इट टू झिरो. नाउ लेट मी अप्लाय द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इन टू द अपोजिट डायरेक्शन. जेव्हा मी अपोजिट डायरेक्शन मध्ये अप्लाय करेल, then when I start to apply the magnetic field intensity in the opposite direction, then your domain will come towards the original position. तुमचे ते डोमेन्स काय होईल, पूर्णपणे ओरिजिनल पोझिशन वरती येतील आणि तुमची मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी काय होईल, त्या कंडिशन मध्ये झिरो होईल. फॉर दॅट पर्पज आय नीड टू रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ द करंट इन अ दॅट कॉईलच्या करंटची डायरेक्शन मला रिव्हर्स करावी लागेल त्या केसमध्ये. ओके, इन दॅट केस दिस विल लुक लाईक दिस. करंटची डायरेक्शन तुमची अपोजिट झाली आहे. करंटची डायरेक्शन अपोजिट झाल्यानंतर अकॉर्डिंग टू कर्ल फिंगर रूल युअर मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन विल बी लाईक दिस. दॅट मीन्स वी विल गेट अ कर्व लाईक दिस. म्हणजे काय होईल, मॅग्नेटिक डोमेन्स त्यांच्या जागेवरती यायला सुरुवात करतील परत ओरिजिनल पोझिशनवरती. मीन्स युअर कर्व विल go like this, and at some value of the negative magnetic field intensity, means value in the opposite direction, तुमची मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीची व्हॅल्यू काय होईल या केसमध्ये झिरो. ओके, दिस magnetic field intensity is known as coercive magnetic field intensity, means or also known as a coercive force. Means coercive force basically defines the amount of force required to applied in a opposite direction to make the मॅग्नेट फुल्ली डिमॅग्नेटाइज. म्हणजे इथे रेसिड्युअल मॅग्नेटिझम जे तुमच्या मॅग्नेटने ठेवलं होतं त्याला पूर्णपणे डिमॅग्नेटाइज करण्यासाठी, म्हणजे बी ची व्हॅल्यू पूर्णपणे झिरो करण्यासाठी जो मॅग्नेटायझिंग फोर्स किंवा जी मॅग्नेटायझिंग फील्ड तुम्हाला अप्लाय करावं लागेल, दॅट मॅग्नेटायझिंग फील्ड व्हॅल्यू इज नोन एज कोअर्सिव्ह मॅग्नेटायझिंग field, or also known as coercive force, denoted by value as C. Now I try to apply magnetic field intensity in a opposite direction continuously. मी continuously opposite direction मध्ये magnetic field intensity ची व्हॅल्यू अप्लाय करत राहील, तर what will happen? Yes, some this condition will be occur here. काय होईल, तुमचे जे आहेत सगळे डोमेन्स ओरिजिनल पोझिशन वरती येतील. पहिले तर हे डोमेन्स म्हणजे त्याचे काहीतरी एक ओरिजिनल पोझिशन वरती येईल. मीन्स युअर मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी व्हॅल्यू विल बी झिरो. नाउ दिस डोमेन्स विल ट्राय टू अलाइन देमसेल्स इन अ अपोजिट डायरेक्शन. म्हणजे जी तुमची मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन मध्ये हे तुमचे काय डोमेन्स तुम्हाला मिळतील. म्हणजे दिस विल टेक द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मीन्स दिस डोमेन्स विल अलाइन इन अ अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन मध्ये अलाइन व्हायला सुरुवात होतील, म्हणजे काय होतील, बेसिकली अपोजिट डायरेक्शन मध्ये मॅग्नेटाइज व्हायला सुरुवात होईल. म्हणजे त्याचे मॅग्नेटिक पोल्स जे आहेत ते चेंज होतील. पहिल्यांदा नॉर्थ साऊथ पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये असेल तर ते आता साऊथ नॉर्थ होऊन जाईल बेसिकली. ओके, तर दॅट मीन्स युअर मॅग्नेटिक मटेरियल विल गेट मॅग्नेटाइज इन अपोजिट डायरेक्शन. मीन्स युअर value of the magnetic flux density will be also in a opposite direction. So your curve will look like this. कर्व काय होईल, या साईडनी तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी निगेटिव्ह मध्ये अप्लाय करतोय तर युअर कर्व विल गो लाईक दिस. okay, and at some value will come, okay, some value of the magnetic field intensity will come here, where your value of the magnetic flux density will get saturated. म्हणजे तुमचे सगळे जे डोमेन्स आहेत ते पूर्णपणे एका परत डायरेक्शन मध्ये अलाइन झालेले असतील. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीच्या डायरेक्शन मध्ये अलाइन झाल्यानंतर काय होईल,
further magnetization will not occur here, means your value of the magnetic flux density will get saturated here. Okay, म्हणजे ही व्हॅल्यू पण त्याला आपण b सॅटच म्हणूया, but minus b sat because it is saturated in a negative direction मध्ये सॅच्युरेट झाला. नाव फर्दर आय विल रिड्यूस द व्हॅल्यू ऑफ द एच, म्हणजे एच ची व्हॅल्यू मी काय करतोय परत रिड्यूस करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे एखाद्या निगेटिव्ह काहीतरी व्हॅल्यू वरती जर निगेटिव्ह एक्स अँपियर पर मीटर वरती गेलेला आहे, तर या त्या मायनस एक्स पासून झिरो कडे येण्याचा प्रयत्न करेल मी, म्हणजे या डायरेक्शन मध्ये फर्दर रिड्यूस करण्याचा प्रयत्न करेल. ओके, व्हॉट विल हॅपन, परत ते डोमेन्स आपल्या ओरिजिनल पोझिशन वरती जाण्याचा प्रयत्न करेल, बिकॉज यू आर रिड्युसिंग द व्हॅल्यू ऑफ द मॅग्नेटायझिंग फोर्स. ओके, अँड ॲट सम पॉइंट when your value of the magnetic field intensity will be zero, some domains will not align in their original position. काही असे डोमेन्स राहतील जे त्याच्या ओरिजिनल पोझिशन वरती जाणार नाही. ओके, दॅट इज नोन ॲज द रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी त्या कंडिशन वरती मिळेल तुम्हाला, अँड दॅट इज द बेसिकली रिटेंटिव्हिटी ऑफ द मटेरियल, म्हणजे काहीतरी मॅग्नेटायझेशन ते मटेरियल स्वतःकडे ठेवेल. ते म्हणजे जस्ट इन द फर्स्ट केस मध्ये जसं आपण इथे बघितलं होतं, बट दिस इज ऑकरिंग इन अ निगेटिव्ह डायरेक्शन. ओके, तर त्या मटेरियलला परत मला काय करावं, डिमॅग्नेटाइज करायचं असेल तर काय करावं लागेल, आय नीड टू अप्लाय द मॅग्नेटायझिंग फोर्स इन ऑपोजिट डायरेक्शन. म्हणजे पहिले निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये फोर्स होता, तर ते आता पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये करावं लागेल अप्लाय. ओके, माय कर्व विल लुक लाईक दिस, मला अशा प्रकारे काहीतरी कर्व भेटेल इथे. ओके, this is also known as HC value, minus HC, and this is plus HC, means this is a coercive force required to make the magnetic material fully demagnetized. कारण की यांनी काहीतरी एक थोडाफार फ्लक्स डेन्सिटी ठेवली होती, आणि इथे मला फ्लक्स डेन्सिटीची व्हॅल्यू झिरो करण्यासाठी आय नीड टू अप्लाय सम मॅग्नेटायझिंग फोर्स इन ऑपोजिट डायरेक्शन. दॅट मॅग्नेटायझिंग फोर्स इज नोन ॲज कोअर्सिव्ह फोर्स. नाव आय अगेन ट्राय टू मॅग्नेटाइज दिस मटेरियल, परत मी काय करतोय मटेरियलला मॅग्नेटाइज करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, मग परत मॅग्नेटाइज केल्यानंतर परत ते डोमेन्स अलाइन होतील त्या मॅग्नेटिक फील्डच्या केसमध्ये, म्हणजे इथे निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये होता तर ते परत पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये अलाइन करण्याचा प्रयत्न होईल. ओके, आणि युअर कर्व विल लुक लाईक दिस, तुमचा परत कर्व काय होईल अशा तऱ्हेने जाईल, आणि आफ्टर सम व्हॅल्यू इट विल गेट saturated because your all magnetic materials will align in a proper direction. Okay, so you will get some loop here. इथे एका प्रकारचा लूप भेटतोय. कशामुळे भेटतोय हा लूप, बिकॉज वी आर कॉन्स्टंटली मॅग्नेटायझिंग अँड डिमॅग्नेटायझिंग द मटेरियल. एका केसमध्ये मी पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये फील्ड अप्लाय करतोय, एका केसमध्ये मी त्या मॅग्नेटिक मटेरियल वरती निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करतोय. मीन्स आय एम अप्लाइंग द सायकल ऑफ मॅग्नेटायझेशन ऑन दिस मटेरियल. मग त्या सायकल ऑफ मॅग्नेटायझेशन मुळे काय होत आहे बेसिकली, you will observe that your magnetic flux density value will lags behind the h. तुम्हाला इथे ऑब्झर्व करू शकाल तुम्ही, बिकॉज even if your value of the h is equal to 0 at this point, your value of the magnetic flux density will not be 0. म्हणजे याला झिरो व्हायला काहीतरी वेळ लागतंय, म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करावा लागेल, आणि आफ्टर सम पॉइंट्स ऑनवर्ड दिस व्हॅल्यू विल बी 0. म्हणजे काय आहे बेसिकली, तुमचं मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी लॅग्स बिहाइंड द magnetic field intensity in this case. Okay, this is happened due to the constant application of cycle of magnetization. म्हणजे कॉन्स्टंटली आपण मटेरियलला मॅग्नेटाइज आणि डिमॅग्नेटाइज करण्याचा प्रयत्न केल्यामुळे काय होत आहे बेसिकली, तुमची बी ची व्हॅल्यू इथे लॅग होत आहे. ड्यू टू दॅट पर्पज युअर बी एच कर्व विल लुक लाईक दिस लूप. तुम्हाला बी एच कर्व जो आपण कॅल्क्युलेट करताय एच च्या रिस्पेक्ट मध्ये बी ची व्हॅल्यू जी आपण कॅल्क्युलेट करताय, तर त्या केसमध्ये तुम्हाला यू विल गेट अ लूप हिअर. तुम्हाला इथे लूप भेटेल, बिकॉज युअर व्हॅल्यू ऑफ द बी इज लॅग द व्हॅल्यू ऑफ द एच. दिस लूप इज नोन ॲज हिस्टेरिसिस लूप. मीन्स when a magnetic material is subjected to a cycle of magnetization, your value of magnetic flux density always lags behind the magnetic field intensity, so that resultant BH curve will forms a closed loop, and that loop is called as hysteresis loop. या लूपला आपण काय म्हणतोय, hysteresis loop. And this
phenomena is known as magnetic hysteresis. Magnetic hysteresis means काय, बेसिकली तुमचं मॅग्नेटिक मटेरियल एक स्वतःकडे मॅग्नेटायझेशन ठेवून घेतोय. बेसिकली जरी तुम्ही मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू झिरो करताय तरी त्यातला काय एक magnetic flux density present आहे, and we call that magnetic flux density as a residual flux density, br म्हणून आपण त्याला डिनोट केलेलं आहे त्या केसमध्ये. रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी जी ठेवण्याची जी एखाद्या मटेरियलची पॉवर आहे दॅट इज नोन ॲज मॅग्नेटिक हिस्टेरिसिस. ओके, ऑल्सो नोन ॲज मॅग्नेटिक मेमरी. कारण की मेमरी ठेवतोय. बघा ना तुम्ही, एक्सटर्नल फोर्स आपण झिरो करतोय तरी काय तिथे काहीतरी मॅग्नेटायझेशन प्रेझेंट आहे. दॅट मीन्स मेमरी मेमरी ठेवतोय, त्याच्याकडे सेव्ह करून ठेवतोय काहीतरी मॅग्नेटायझेशन. ओके, दॅट इज ऑकर ड्यू टू द कॉन्स्टंट ॲप्लिकेशन ऑफ सायकल ऑफ मॅग्नेटायझेशन. ओके, तर प्रत्येक मॅग्नेटिक मटेरियलला जेव्हा तुम्ही कॉन्स्टंटली मॅग्नेटाइज आणि डिमॅग्नेटाइज करता तर यू विल गेट द बीएच कर्व इन अ लूप मॅनर, अँड दॅट लूप इज नोन ॲज हिस्टेरिसिस लूप. Hysteresis loop. That loop is known as hysteresis loop. So now we have to study the significance of the hysteresis loop. कारण की first question comes into the your mind should be that why we are studying this. okay, हा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. बीएच करता आपण स्टडी केला होता, परत मग मॅग्नेटायझेशन डिमॅग्नेटायझेशन केल्यानंतर हिस्टेरिसिस लूप जी एक कंडिशन अपर होत आहे, मग हे आपण कशाला स्टडी करतोय. बिकॉज if you say that in a further studies of the electrical machines and all further subjects, we have to apply the constant magnetization and demagnetization to some material. आपल्याला प्रत्येक मटेरियलला कॉन्स्टंटली मॅग्नेटाइज किंवा डिमॅग्नेटाइज करावं लागत असतं पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी. तर इन दॅट केस त्या एखाद्या मशीनमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचं मॅग्नेटिक मटेरियल वापरलं पाहिजे सो दॅट यू विल गेट द प्रॉपर वर्क डन. ओके, so for that purpose we have to study that hysteresis loop, because from the hysteresis loop significance you can judge that you can judge that how this material will perform their work. Because you can see it here that इथे काय भेटतोय मला, रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी मिळत असल्यामुळे काय होत आहे, मला जेव्हा या मटेरियलला मी एकदा मॅग्नेटाइज करतोय मग त्याच्यानंतर मॅग्नेटायझिंग फोर्स झिरो केल्यानंतर त्याची व्हॅल्यू झिरो भेटायला पाहिजे होती. त्याची व्हॅल्यू जर झिरो झाली असती देन वी कॅन सेट दॅट की तो मटेरियल पूर्णपणे डिमॅग्नेटाइज झालेला आहे. बट टू मेक दॅट मॅग्नेट और मटेरियल डिमॅग्नेटाइज फुल्ली, व्हॉट आय नीड टू डू, आय नीड टू अप्लाय द मॅग्नेटायझिंग फोर्स इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे एक जास्तीचा काहीतरी मॅग्नेटायझिंग फोर्स अप्लाय करावा लागतोय. दॅट फोर्स इज नोन ॲज कोर्सिव्ह फील्ड. इथे कोर्सिव्ह फील्ड एक अप्लाय करावं लागतंय जास्तीची. ओके, म्हणजे बेसिकली काय होत आहे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस हिस्टेरिसिस वी आर अकरिंग विथ एनर्जी लॉस. इथे तुमचा एनर्जी लॉस मिळतोय तुम्हाला. कारण की काय होत आहे, तुम्हाला एक अपोजिट डायरेक्शन मध्ये जास्तीचं काहीतरी एक फोर्स अप्लाय करताय. जास्तीचा फोर्स म्हणजे बेसिकली एनर्जीचं अप्लाय करावं लागेल तिथे. ओके, तर म्हणजे जास्तीची जी एनर्जी अप्लाय करायला लागताय ती कशामुळे अप्लाय करताय, ड्यू टू दिस हिस्टेरिसिस ओनली. कारण की तुमचं मॅग्नेटिक मटेरियल डिमॅग्नेटाइज केल्यानंतरही पूर्णपणे डिमॅग्नेटाइज होत नाही आहे. इट इज हॅव्हिंग सम रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी. ड्यू टू दॅट property of the material only there is a occurrence of energy loss in this material. म्हणजे एक जास्तीचा एक एनर्जी लॉस होतोय. that energy loss is known as, yes exactly, we will call this energy loss as a hysteresis loss. कारण की हिस्टेरिसिस फिनॉमेनामुळे होत आहे तो, हेन्स वी कॉल दिस लॉस ॲज अ हिस्टेरिसिस लॉस. मग काय होत आहे, त्या मशीन्समध्ये जर आपण वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये जर मॅग्नेटिक मटेरियल वापरत असू पर्टिक्युलर वर्क डन करण्यासाठी, त्या केसमध्ये तिथे जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं मॅग्नेटिक मटेरियल वापरलं आणि त्या मॅग्नेटिक मटेरियलचा हिस्टेरिसिस लॉस जर जास्त असला तर वी कॅन नॉट परफॉर्म द प्रॉपर वर्क, किंवा आपली एनर्जी लॉस जास्त होईल. ओके, तर त्या कंडिशनमध्ये वी शुड use that magnetic material to do a proper work, so that your hysteresis loss should be zero. And this hysteresis loss basically depends upon the area of the this hysteresis loop. म्हणजे हिस्टेरिसिस लूपचा जर तुम्ही एरिया कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला, ओके, दिस एरिया, टोटल एरिया कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला, लेट मी से दॅट दिस एरिया इज ए, then this hysteresis loss will depend upon the
एरिया ऑफ दिस लूप, म्हणजे एरिया ऑफ द लूप जर जास्त असेल तुमचा तर काय होईल, हिस्टेरिसिस लॉस जास्त राहील, आणि एरिया ऑफ लूप जर कमी राहील तर हिस्टेरिसिस लॉस कमी राहील. तर इन दॅट केस वी कॅन चूज दॅट फ्रॉम हिस्टेरिसिस कर. प्रत्येक मटेरियलचा जर तुम्हाला हिस्टेरिसिस लूप किंवा हिस्टेरिसिस कर जर माहीत असेल तर तुम्ही पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी आपण पर्टिक्युलर मॅग्नेटिक मटेरियल चूज करू शकतो इन दॅट केस. ओके, तो दिस इज द बेसिकली important significance of the hysteresis curve. Okay, now let me take a deep look into this significance of the uh, hysteresis loop. Let us take the three magnetic material. First is silicon steel, second is hard steel, and third is wrought iron. Okay, and the magnetic hysteresis loop is drawn for that material. या मटेरियल साठी वेगवेगळे मॅग्नेटिक हिस्टेरिसिस लूप ड्रॉन करून बघितलेले आहेत, आणि यू विल गेट अ लाईक दिस. या तीन प्रकारात तुम्हाला मॅग्नेटिक हिस्टेरिसिस लूप इथे भेटतो. यू कॅन सी इट हिअर दॅट की in case of silicon steel, your value of the coercive field is very less. कोर्सिव्ह फील्डची जी व्हॅल्यू आहे तुमची ती खूप कमी आहे. कोर्सिव्ह फील्डची जर मग व्हॅल्यू कमी आहे तर त्या मटेरियलला कॉन्स्टंट मॅग्नेटाइज आणि डिमॅग्नेटाइज करण्यासाठी जे तुमचा एनर्जी लॉस लागणार होता दॅट इज लेस हिअर. ओके, तुम्ही इथे बघू शकता की याचा जे एरिया आहे, या लूपचा एरिया, दॅट विल ऑल्सो लेस. छोट्या प्रमाणात एक छोटा एरिया भेटतोय, तर हेन्स युअर एनर्जी लॉस विल बी लेस हिअर. इथे जो तुम्हाला हिस्टेरिसिस लॉस भेटेल, हिस्टेरिसिस लॉस विल बी लेस हिअर. हिस्टेरिसिस लॉस कमी असल्यामुळे काय होईल तुमचा या कंडिशन मध्ये, हिस्टेरिसिस लॉस कमी असल्यामुळे दिस मटेरियल कॅन बी यूज ॲज अ कोर इन अ मशीन. म्हणजे इलेक्ट्रिकल मशीन मध्ये तुम्ही या मटेरियलला कोर म्हणून यूज करू शकता सिलिकॉन स्टील मध्ये, बिकॉज एरिया ऑफ द हिस्टेरिसिस लूप विल बी समवॉट लेसर हिअर. ओके, बिकॉज काय एरिया कमी असेल तर हिस्टेरिसिस लॉस कमी असेल, आणि आपल्याला प्रत्येक मशीन मध्ये लॉस कमी ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो असतो. एनर्जी लॉस कमी जर असेल तर आवर वर्क विल बी परफॉर्म इन अ वेल टू डू मॅनर. ओके, नाउ लेट्स कम टू द सेकंड मटेरियल. आपण सेकंड मटेरियल मध्ये बघूया. सेकंड मटेरियल इज अ हार्ड स्टील. ओके, हिअर यू विल लुक, इथे तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर कळेल तुम्हाला, हिअर कोअर्सिव्ह फील्ड व्हॅल्यू विल बी समवॉट ग्रेटर, आणि रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटीची व्हॅल्यू पण तुम्हाला इथे जास्त मिळत आहे. म्हणजे बेसिकली या मॅग्नेटिक मटेरियलला डिमॅग्नेटाइज करण्यासाठी, या रेसिड्युअल फील्ड आहे आणि याला डिमॅग्नेटाइज करण्यासाठी अपोजिट डायरेक्शन मध्ये जी मॅग्नेटिक फोर्स अप्लाय करावा लागतोय तो काय आहे, समवॉट ग्रेटर आहे. म्हणजे बेसिकली व्हॉट वी कॅन से इट इन अ सिम्पल वर्ड की या हार्ड स्टील मटेरियलला डिमॅग्नेटाइज करायला आपल्याला खूप जास्त प्रमाणात फोर्स अप्लाय करावा लागेल. म्हणजे बेसिकली दॅट हार्ड स्टील मटेरियल इज हार्ड टू डिमॅग्नेटाइज. म्हणजे या मटेरियलला डिमॅग्नेटाइज करणं तितकं सोपं नाही आहे. म्हणजे या मटेरियलला डिमॅग्नेटाइज करण्यासाठी खूप आपल्याला प्रयत्न करावा लागेल. ओके, म्हणजे हे मटेरियल बेसिकली डिमॅग्नेटाइजच होऊ शकणार नाही. म्हणजे होऊ शकेल पण we will require some more amount of force here. Okay, in that case this material can be used as a permanent magnet. म्हणजे या मटेरियलला आपण परमनंट मॅग्नेट बनवण्यासाठी आपण या मटेरियलचा यूज करत असतो बेसिकली. ओके, दिस मटेरियल कॅन बी यूज टू मेक अ permanent magnet because retentivity of this material and coercivity of this material is somewhat higher, hence we are using this material for making the permanent magnet. Yes, exactly. Now let us move to this third part. Here coercive field will be somewhat in between the range of the silicon steel and hard steel, and residual flux density is also in between the value of the silicon steel and hard steel only. Okay, so this material can be demagnetized and can be magnetized. So this material can be used to make the core of the electromagnet, or this material can be, बिकॉज दिस मटेरियल, या मटेरियलला आपण काय मॅग्नेटाइज आणि डिमॅग्नेटाइज करू शकतो. तर त्या केसमध्ये वी कॅन यूज इट फॉर अ इलेक्ट्रोमॅग्नेट केस. ओके, बट परमनंट मॅग्नेटमध्ये काय हे मटेरियल नेहमी असं मॅग्नेटाइज केसमध्ये राहायला पाहिजे. इट इज हॅव्हिंग द highest amount of magnetic flux density, so we are using the hard steel to make the permanent magnet. So this is basically significance of this hysteresis loop. Okay, in this video lecture we actually try to draw the hysteresis loop. We study the what is hysteresis loop, and then we also study the significance of the hysteresis loop. म्हणजे हिस्टेरिसिस लूपचा स्टडी करून वी ॲक्च्युली
can make the application of various magnetic material for the particular work परफॉर्म करण्यासाठी आपण वेगवेगळे मॅग्नेटिक मटेरियल कुठले कुठले कसे कसे चूज करू शकतो दॅट वी कॅन डिसाइड फ्रॉम द हिस्टेरिसिस लूप ऑफ दॅट मटेरियल. त्या हिस्टेरिसिस लूप वरून आपण त्याचं ऍप्लिकेशन बेसिकली डिसाइड करू शकतो. तर दॅट इज ऑल फॉर दिस लेक्चर. थँक्यू.